Student, today our English day. So English period, we are going to learn the second part of a play. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या बुधवारी प्लेचा पहिला भाग बघितला. आता आपण आज दुसरा भाग बघणार आहोत. प्रथम मी इंग्लिशमधून सांगते आणि मग मराठीतून तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला समजेल की धड्यामध्ये काय आहे. गोल्डस्मिथ बेग्स फॉर हिज लाईफ. ही सेज ही वॉज जस्ट फॉलोइंग किंग्स ऑर्डर. He urged the king that there has been delay in arranges the ask for forgiveness named justice. He was merely following the orders, which king replies not to utter a single word, and he is excused not good enough, and he asked his knights to hang the goldsmith. Still goldsmith begs for mercy. He falls on his feet, and the guards obey the order of the king and take the goldsmith to the prison, and the court is shocked by the king's order. In a few minutes guards bring goldsmith back. King get annoyed and ask the guards to hang him, or else they also might get punished. Hang one, tells the king. It does fit the news with goldsmith, replied the first person. Then eventually the news is suitable for the disciples, to which the king takes pride in Andhar Nagri. Justice, an old man, enter the court and ask the king to hang him instead of disciple. The courtiers are shocked, and whispered start in the courts, questioning in the old man's wish to punish him, that the great prospect has foretold that one who would be hanged on that day in that kingdom would be the next king and conquer many more nations. The king wanted to become the next great king of Andhar Nagri in the grid of power, and believing whatever the old man said, he asked the hangman to hang him instead of that old person. It means that the king, he could not satisfy his wish, or he gave the order. It means that the king has not able to order, and he could not achieve his target. He want to give the justice for the people, but here the Andhar Nagri's king was not like this, that he has to give the order to everyone. Every time the person came, begged him, and refused to hang, means till last he has to take decision of his own, that he has to be hanged because of the greediness. That's all, student. मागच्या वेळेस जेव्हा राजाने त्या सोनाराला सांगितलं की तुझ्या मुलीच्या आवाजामुळे, पायंजणाच्या आवाजामुळे आता तिला फाशी द्यायला पाहिजे, हा निर्णय ऐकल्यानंतर सोनार म्हणाला, महाराज माझी काय चुकी, तुम्ही तर मला सांगितलं होतं की त्या मुलीचे नंतर दागिने बनव, आधी माझ्या राणीचे दागिने बनवून दे, मला ते गरजेचे आहे. त्याप्रमाणे मी तुमच्या आज्ञेप्रमाणे मी ते करायला घेतलं, आणि त्यामुळे तिच्या घडवायला थोडा उशीर झाला. त्यात माझी काय चूक, तुमचीच आज्ञा होती. तर राजा म्हणतो,
हे तुझे बहाणे आहेत, तू मला असं काही सांगू नको. तुला ते करायला पाहिजे होतं ते तू पहिले करायला पाहिजे होतं. तुझ्यामुळे आज ही घटना घडली, म्हणून मला तुला फाशी देणं गरजेचं आहे. मी तुला फाशी देणार आहे. आणि तो आपल्या पहारेकऱ्यांना सांगतो, जा ताबडतोब जा, वेळ न विलंब न करता, वेळ न वाया घालवता या सोनाराला फाशीला लटकवा आणि मरेपर्यंत त्याला फाशी द्या. हे ऐकल्यानंतर ते पहारेकरी ओढत ओढत त्या सोनाराला त्या फाशीच्या स्तंभापर्यंत घेऊन जातात आणि ताबडतोब परत येतात. परत आल्यानंतर राजा म्हणतो, हे काय, तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या सोनाराला ताबडतोब फाशी द्या, वेळ जाऊ देऊ नका. त्यावेळेस पहिला पहारेकरी म्हणतो, महाराज, आपण दिलेल्या आज्ञेचं मी पालन करत होतो, पण हे जे फाशीचा जो फास आहे तो या सोनाराच्या गळ्यात हा सोनाराच्या गळ्यात तो बसत नाहीये. तो खूप मोठा होतोय त्याला, त्यामुळे त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. राजा म्हणतो, असं कसं होईल? तुम्ही आता एक काम करा, इथे जेवढे लोक बसले आहेत ना, त्या लोकांना प्रत्येकाला तो घालून बघा आणि ज्याच्या गळ्यात तो योग्य होईल त्याला तुम्ही फाशीला लटकवा. त्या राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या लोकांनी, आता होऊन जाईल तेवढं. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलो की राजाने सोनाराला फाशीची शिक्षा सुनावली. हे ऐकल्यानंतर तो सोनार धावत आला आणि राजाकडे बघून म्हणाला, राजा, हा कुठला न्याय आहे? मी तर तुमच्या आज्ञेचं पालन करत होतो. तुम्हाला मला सांगितलं होतं की पहिले माझ्या राणीचे दागिने घडवून दे. त्याप्रमाणे मी राणीसाहेबांचे दागिने घडवत गेलो आणि त्यामुळे त्या सोनाराच्या मुलीचे दागिने घडवताना मला उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे मी ते दागिने बनवू शकलो नाही. तिचे दागिने बनवताना मला थोडा उशीर लागल्यामुळे तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली, कारण मी राणीचे दागिने बनवत होतो. राजा म्हणतो, ही तुझी सबब आहे, मला हे काही चालणार नाही. तू जर आत्ता तिचे दागिने वेळेवर घडवले असते तर या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या आणि ती भिंत पडली नसती आणि लोक मारली गेली नसती. म्हणजेच तुझ्या कारणामुळे ह्या लोकांना नाहक मृत्यू पावले. ही लोक नाहक मृत्यू पावली. तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि त्यावेळेस राजा आपल्या पहारेकऱ्यांना सांगतो, ह्याला घेऊन जा, सुळावर चढवा आणि मरेपर्यंत त्याला फाशी द्या. ते पहारेकरी दोन पहारेकरी त्याला दोन्ही बाजूने धरतात आणि ओढत खेचत त्याला त्या स्तंभापर्यंत देतात आणि ताबडतोब ते परत येतात राजाकडे. राजा त्यांना बघितल्यावर राजा म्हणतो, हे काय, तुम्ही का परत आलात? तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही. तुम्ही जर आज्ञेचं पालन केलं नाही तर तुम्हालाच फाशी दिली जाईल. मग त्यावेळेस ते पहारेकरी सांगतात, महाराज, आम्ही यांना फाशी द्यायला नेलं होतं, परंतु याच्या गळ्यामध्ये जो फास घातला आहे तो खूप मोठा आहे, याच्या गळ्याला तो बसत नाही. मग आता आम्ही काय करायचं? म्हणून आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. राजा म्हणतो, असं होतं होय, मग तुम्ही एक काम करा, इथे जे लोक बसलेले आहेत त्या प्रत्येकाच्या गळ्यात तो फास घालून बघा आणि ज्याच्या गळ्याला तो फास योग्य बसेल त्याला तुम्ही फाशीवर लटवा. राजाच्या आज्ञेचं ताबडतोब त्या पहारेकऱ्यांनी पालन करायला सुरुवात केली. त्यांनी प्रत्येकाच्या गळ्यात घालून बघितलं तर त्यावेळेस तो शिष्य त्या ठिकाणी सापडला, ज्या शिष्याच्या गळ्यामध्ये हा फास योग्य बसत होता. ते पहारेकऱ्यांनी सांगितलं, महाराज, या शिष्याच्या गळ्यामध्ये हा फास बसतो आहे. राजाने सांगितलं, जा, त्याला घेऊन जा आणि ताबडतोब फाशी द्या. तो शिष्य म्हणतो, महाराज, माझी काय चुकी? मी तर काहीच केलं नाही आणि मला का फाशी? तर राजा म्हणतो, मला माहीत नाही, तुझ्या गळ्यात तो फास बसतोय, तुला फाशी दिलं जाणार आहे. त्या पहारेकरी त्या शिष्याला त्या वधस्तंभापर्यंत घेऊन जात असतानाच वधस्तंभाच्या तिथे उभं केल्यावर एक वृद्ध माणूस येतो आणि तो त्या पहारेकऱ्यांना म्हणतो, अरे ह्याला फाशी देऊ नका, या तरुण मुलाला फाशी देऊ नका, मला फाशी द्या, कारण मला फाशी देणं गरजेचं आहे. ह्याला सोडून द्या, तुम्ही ह्याला नाहक फाशी देत आहात. तर पहिले त्या पहारेकरी म्हणना वाटलं की हा वेडा असेल, परंतु तो गयावया करायला लागला. तेव्हाच मात्र पहारेकरी त्या शिष्यासकट परत राजाकडे आले आणि राजाला म्हणाले, महाराज, हा वृद्ध माणूस या शिष्याला फाशी देऊ देत नाहीये, तो म्हणतो मला फाशी द्या. तर राजा म्हणतो, असं कसं काय, ह्याला का फाशी द्यायचं? तर तो म्हणतो, महाराज, मला खरं तर तुम्हाला सांगावंसं वाटत नाही, पण सांगतो. त्या जंगलामध्ये एक ज्योतिषी आहे, त्यांनी मला भविष्य बघून सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. राजा म्हणतो, का का काय सांगितलं त्यांनी? तो म्हणतो, महाराज, मी सांगू शकत नाही, कारण माझं. तर राजा चिडतो म्हणतो, मला कारण बिरण काही नको आहे, तू ताबडतोब मला सांग त्यांनी काय सांगितलं आहे. त्यावेळेस तो सांगायला सुरुवात करतो की महाराज, त्यांनी मला असं सांगितलं आहे
की जो आजच्या दिवशी फाशीला जाईल, मृत्यू होईल, तो पुढच्या जन्मामध्ये या देशाचा पुन्हा राजा होईल आणि तो या देशावर तर खूप काळ राज्य करेलच, त्याचबरोबर तो आजूबाजूच्या इतर राज्यांवर देखील राज्य करायला सुरुवात करेल आणि त्याचं हे भविष्य आजपर्यंत बऱ्याच लोकांचं त्यांनी सांगितलेलं भविष्य खरं. आज जर त्यांनी मला घेऊन गेलं आणि मला फाशी दिली तर मी अनेक वर्ष दुसऱ्या देशावर राज्य करेल. या देशावर तर करेलच, पण अनेक देशांवर माझं साम्राज्य असेल. त्यामुळे मला आज फाशी देणं गरजेचं आहे. आणि मी तर एक साधू आहे. माझं नाव कसं अजरामर होईल? साधू राहिल्यामुळे मला कोणीच नाही, माझ्या पाठीमागे पुढे कोणी नाही आणि माझं नाव इतिहासामध्ये गाजलं जाणार नाही. पण मी जर मृत्यू आज मला शिक्षा झाली, मी मेलो, तर मी पुढच्या जन्मी जो राजा होईल म्हणजे माझं इतिहासामध्ये नाव कोरलं जाईल. आणि म्हणून महाराज मला फाशी द्यावी अशी माझी विनंती आहे. त्या शिष्याला तुम्ही त्याला देण्यापेक्षा मला फाशी द्या. त्याला देऊ नका, त्याला देऊन तुम्हाला काही मिळणार नाही, पण फाशी दिल्यानंतर माझं इतिहास तुम्ही घडवाल. हे ऐकल्यानंतर राजा विचार करायला लागतो आणि म्हणतो, अरे असं असेल तर मग मी स्वतःच फाशी जातो ना, मलाच जायला पाहिजे, कारण मला पुढचं कित्येक वर्ष राज्य करायचं आहे आणि इतरही साम्राज्यावर मला राज्य करता येईल. म्हणून तो पहारेकरांना म्हणतो, या दोघांनाही सोडून द्या, तुम्ही मला घ्या आणि मला फाशी द्या आणि मला फाशी देऊन टाका, म्हणजे मला पण अनेक देशावर राज्य करता येईल. हे त्याचं वाक्य ऐकल्यानंतर जी दरबारात बसलेली लोक होती, ती दरबारातली लोक कुजबुज करू लागली आणि राजा उठतो आणि त्या दरबारांना सांगतो, चला मला घेऊन चला. आणि त्याच वेळेस राजा सगळ्यांना म्हणतो, अलविदा, आपण आता पुढच्या जन्मात मी तुम्हाला भेटेल. इथे एवढं म्हणून राजा त्या पहारेकरांबरोबर निघून जातो आणि इथे आपला नाटकाचा भाग संपतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं बघितलं तर हे नाटक म्हणजे फक्त आपल्याला दिलेली भूल आहे. कारण राजा कसा असावा? राजा कर्तव्यदक्ष असावा, निष्ठावान असावा आणि संयमी असावा. त्यांनी घेतलेल्या नियमाचं पालन व्हायला पाहिजे. त्याला स्वतःची समज असली पाहिजे. कोणीतरी येऊन काहीतरी सांगायचं आणि आपण नियम बदलायचे, तर हे असा राजा नसावा. म्हणजे राजा हा पक्का निश्चयी असावा, असं या गोष्टीतून आपल्याला समजतं आहे. धन्यवाद.